नगरसेवक और भिवंडी महानगर पालिका के माजी सभापति शरद नामदेव धुले साहब, आज इनका जन्मदिन है। मैं मेरे तरफ से, मेरे पार्टी की तरफ से और परिवार की तरफ से उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ कि तुम जो हजारों साल के हो, 50,000। आज उनके पिताजी की जो देन है और पिताजी की मेहनत है, आज 40 साल से इस गायत्री नगर नागा परिसर में वो कार्य कर रहे हैं और कार्य भी ऐसा कर रहे हैं कि गरीब के घर में नल में पानी मिले, गटर साफ सफाई हो, लाइट हो, पानी हो। और ये जो एरिया बसाया है, उनके परम पूज्य पिताजी ने ये एरिया बसाई है और इस एरिया के सभी लोग उनको चाहते हैं। आज इतना लोगों का जो हुजूम उमड़ा है उनके शुभेच्छा देने के लिए कि उनका कार्य इतना बड़ा है कि वो हमेशा गौर गरीब जनता के घर में सुख दुख में साथ में रहते हैं। माँ जगदम्बा, माँ वराल देवी, माँ एकमीरा और माँ वैष्णो देवी, मैं उनसे प्रार्थना करता हूँ कि तुमको लंबी उम्र मिले और इस जन्म के अंदर इतना अच्छा कार्य करो कि अगले जो 2025 में चुनाव है वो फिर से आप नगर सेवक बनो। इतना मैं आपको दिल से गहराई से शुभेच्छा देता हूँ। माझे सहकारी सभागृहामध्ये माझ्याबरोबर काम केलेले आमच्या पॅनलचे नगरसेवक सन्माननीय शरदरावजी धुळे, तसेच आमचे मित्र दीपकजी ठाणेकर, आज यांचा वाढदिवस आहे। शरदराव यांनी गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या बरोबर राहून या ठिकाणी वार्डामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेले आहे। खरं तर माननीय नामदेवजी धुळे साहेब आहेत, त्यांनी या गायत्री नगरसाठी बरंचसं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी शरदराव देखील आमचे काम करत आहेत। ठीक आहे, थोड्याफार चुका होत असतात, परंतु समाजाची जी नाळ असते ती जोडलेली आहे त्यांना आणि त्याच्यामुळे ते समाजामध्ये काम करत आहेत। आज मी निकम परिवाराच्या वतीने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी आमच्या पक्षाच्या वतीने, VN ग्रुप आमचा VN स्पोर्ट असेल, माझे सर्व सहकारी या ठिकाणी बरोबर आहे, त्यांच्या सर्वांच्या वतीने आणि गायत्री नगरच्या वासियांच्या वतीने मी शरदराव यांना लाख लाख शुभेच्छा देतो। तसेच आमचे दीपक जी आहेत ते देखील सामाजिक लेवलवरती अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात, एक उद्योगपती आहेत। परंतु गायत्री नगरमध्ये आपल्याला माहीतच असेल की मागे ज्यावेळेस पाण्याची या ठिकाणी व्यवस्था नव्हती, आम्ही पाणी आणलं त्या अगोदर या ठिकाणी जसं आम्ही टँकरद्वारे या ठिकाणी शरदराव असेल, मी असेल, आम्ही काम करत होतो, तसं त्यांनी देखील या गायत्री नगरमध्ये काम केलेले आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांना देखील त्यांचा समाजसेवेचा लाभ मिळेल असं या ठिकाणी मला वाटतं। मी शरदराव यांना खूप खूप शुभेच्छा देतो, तसेच दीपकजी यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। लाड़के शरद भाई को बर्थडे की बहुत शुभकामनाएं देते हैं और जो इनका वार्ड है काम में हर काम करते हैं और कोई भेदभाव भी नहीं करते, हिंदू मुसलमान कुछ नहीं करते। आज गायत्री नगर में पानी हो जाए या रोड हो या सीढ़ी हो, हमारे शरद धुले साहब जो लगे रहते हैं, हमेशा काम करते हैं और यहाँ अच्छे से अच्छा काम करते हैं। इधर पे ना कोई भेदभाव है, यहाँ पर जितने हैं हिंदू है मुसलमान है सब साथ में शरद भाई के, और आने वाले में शरद भाई नगर सेवक रहेंगे। जय हिंद, जय भारत। आमचे प्रभागातले लोकप्रिय लाडके नगरसेवक शरद भाऊ धुळे साहेब त्यांचा वाढदिवस आहे। तसेच याच विभागातले समाजसेवक दीपकजी ठाणेकर साहेब यांचाही वाढदिवस आहे। 5 जून दिवशी आम्ही यांचा दोघांचाही वाढदिवस विभागातले प्रत्येक कार्यकर्त्याकडून, जनतेकडून मोठ्या उत्साहाने साजरा करतोय। त्यांना शुभेच्छा आम्ही देतोय, कारण का लोकप्रियता त्यांची एवढी आहे की माणसासाठी, प्रत्येक माणसासाठी ते धावून येतात, मदतीला येतात। समाजसेवक म्हणून ते काम करतात, तर नगरसेवक म्हणून देखील ते काम करतात। तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येकच माणूस हा 5 तारखेला त्यांच्या जन्मदिवशी इथे येऊन त्यांना शुभेच्छा देतोय। तर गायत्री नगर कडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी सतत असंच चांगलं काम करत राहावं, त्यांची लोकप्रियता अशीच वाढत राहावी आणि पुढे चालून त्यांना असंच भरभरून प्रेम गायत्री नगर कडून भेटत राहील। धन्यवाद। गायत्री नगर नागाव या रहिवासी माता बहिणींना
मला दिलेल्या शुभेच्छा, तसेच भिवंडीतील विविध ठिकाणी विविध स्तरातील लोकांनी त्यांनी मला फेसबुकवरती दिले, व्हॉट्सअप इंस्टाग्राम दिले आणि त्यांनी माझा बॅनर बघून किंवा मला बर्थडे आहे म्हणून त्यांनी घरात राहून किंवा त्याच्या मनात राहून त्यांनी मला शुभेच्छा दिले, त्या सर्वांचा मी धन्यवाद मानतो. कारण खरोखर मी माझ्या वार्डामध्ये जे काम करत आहे, जे लोक नगरसेवकाची कामं असतात ती मला चांगलं वाटतं का मी ते बर्थडे बनवतोय. कारण मी तर वार्डात जर काम नसतं केलं तर मला ते समाजाला वाटलं नसतं, मी बर्थडे बनवला. माझ्या वार्डामध्ये विविध कामं झालेली आहेत, ज्या नगरसेवकाच्या लायकीची कामं आहेत, नगरसेवकाच्या पलीकडे जाऊन आम्ही आज काम करतो. आता येत्या काळामध्ये मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या फंडातून 5 करोड माझ्या प्रभागमध्ये 3 नंबरमध्ये आणलेले आहेत. त्यामध्ये व्यायामशाळा आहे, स्मशानभूमी आहे, कब्रस्तान आहे, कब्रस्तानची वॉल बाउंड्री आहे, कब्रस्तानमध्ये आधी प्युअर ब्लॉक आहेत, कब्रस्तानमध्ये हायमॅक्स लावणार आहोत. या विविध ठिकाणच्या गटर प्राप्तीची कामं आहेत ती येत्या काळामध्ये पूर्ण होतील. अशी मी पुढच्या वेळेस जेव्हा माझा बर्थडे असेल त्या दिवशी तुम्हाला ती कामं पूर्ण झालेली दिसतील. आणि तुम्ही जेवढे आले माझे पत्रकार बंधू आणि माझे विविध वार्डातले लोक येऊन मला त्या शुभेच्छा दिल्या, त्यांच्या सर्वांचा मी धन्यवाद मनापासून मानतो. मी माझा धुळेकरांना खूप खूप धन्यवाद.